बारामतीमध्ये राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयामध्ये वाढदिवस साजरा। अजित पवारांच्या निधनाला महिना पूर्ण होण्याआधीच महिला शहराध्यक्षांकडून वाढदिवस साजरा। महिलेकडून दिलगिरी व्यक्त। नागरी विमान वाहतूक मंत्री राजमोहन नायडू यांचा राजीनामा घ्या, रोहित पवारांची मागणी। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्ण आंधळे 3 वेळा गावी येऊन गेला। धनंजय देशमुखांचा खळबळजनक दावा। आरएसएस मानहानी प्रकरणी राहुल गांधींच्या वकिलांकडून कोर्टामध्ये जामीनपत्र दाखल। आता हर्षवर्धन सपकाळ नवे जामीनदार। 23 फेब्रुवारीपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन। यंदाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन हे विरोधी पक्षनेत्याविनाच पार पडणार, खात्रीलायक सूत्रांची माहिती। मुलुंड टोलनाक्यावर राहुल गांधींना दाखवले काळे झेंडे। भाजपचे आंदोलक पोलिसांच्या ताब्यात। राज्याच्या महावितरण विभागातील अधिकाराचा आणखीन एक प्रताप। मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी 2.0 योजनेत 100 कोटींचा घोटाळा। असिस्टंट जनरल मॅनेजर राहुल पन्हाळेंचा कारनामा। बदलापूरमध्ये गर्भाशयातील बीज विक्रीचं रॅकेट उघड। गरजू महिलांचा वापर, गुन्हा दाखल। मुंबईतील मराठी शाळांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर। मुंबईतील मराठी माध्यमाच्या तब्बल 57 शाळा बंद पडण्याच्या मार्गावर। राज्य सरकारच्या संच मान्यता निर्णयामुळे परिस्थिती उद्भवल्याचा आरोप। शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी 23 फेब्रुवारीला राज्यव्यापी आंदोलन। कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर करणार आंदोलन। बहुप्रतीक्षित रोरो सेवेचा शुभारंभ ठरला। 1 मार्च पासून रोरो सेवा सुरू होणार। अवघ्या 6 ते 7 तासात अंतर होणार पार। मंत्री नितेश राणेंची मोठी घोषणा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।